प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. करदानांचा वर्षाव देवा, वरदानाचा वर्षाव, तुझ्या कृपेचा वरलाभावा, करदानांचा वर्षाव. बऱ्याच वेळेला आपण विश्वासू लोकांच्या प्रार्थनेसाठी हा प्रतिसाद वापरत असतो, परंतु हा प्रतिसाद फक्त तेवढ्यापुरता मर्यादित नाही. ह्या गायनामध्ये किती सुंदर अशी काही कडवी आहे. वचन तुझे पूर्ण करावे, अंतर माझे प्रेमी भरावे, दिव्यदानांचा मला दे ठेवा, करदानांचा वर्षाव. परमेश्वराच्या वचनाची किती सुंदर अशी स्तुती ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे की परमेश्वराचं वचन मला जर लाभलं तर माझं अंतःकरण प्रेमाने भरणार आहे. दिव्यदानांचा वर्षाव माझ्यावरती होणार आहे. एक शाश्वत असा ठेवा माझ्या जीवनामध्ये असणार आहे. अशा प्रकारची आशा कवीने ह्या गायनामध्ये व्यक्त केलेली आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला दिलेला आहे आणि तो दाखला आहे 2 पायांचा. की एखादा माणूस घर बांधू इच्छितो, सुरुवातीला पाया खणत असतो, परंतु हा पाया जर वाळूवरती घातलेला असेल तर असं घर वादळ वाऱ्यामध्ये टिकून राहत नाही. परंतु असा पाया जर भक्कम अशा खडकावर घातला असेल तर नक्कीच ते घर मोठ्या मोठ्या वादळ वाऱ्यांना, तुफानांना तोंड देत उभं राहू शकतं. म्हणजे ज्या व्यक्तीच्या जीवनाचा पाया परमेश्वराच्या शब्दावर घालण्यात आलेला आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कितीही संकटे आली, कितीही दुःख आलं, कितीही वादळ वारे सुटले, तरी सुद्धा असा मनुष्य डगमगून जात नाही, तर धैर्याने त्या प्रसंगांना सामोरा जात असतो. कारण परमेश्वराचा भक्कम असा खडक असलेला देवाचा शब्द त्याच्या जीवनाचा पाया असतो. पहिलं वाचन बघा की त्या पहिल्या वाचनामध्ये यहोयाकीम नावाच्या राजाविषयी सांगण्यात आलेला आहे. कशा प्रकारे बाबिलोनचा सम्राट नबुकदनेस्सर ह्यानी इस्रायलवरती हल्ला केला, जेरुसलेम धुळीस मिळवलं, लोकांना बाबेलच्या गुलामगिरीमध्ये नेलं. का घडलं बरं असं त्यांच्या बाबतीत? त्याचं स्पष्टीकरण आपल्याला राजांच्या पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे की परमेश्वराने दिलेले नियम, परमेश्वराने लावलेले निर्बंध, त्याने दिलेल्या आज्ञा, त्याने प्रकट केलेलं त्याचं वचन, त्याने मोशेकरवी दिलेले सर्व नियम आणि आज्ञा, ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी पायदळी तुडवलेल्या. लोकांना सांगण्यात आलेलं होतं की केवळ परमेश्वराचीच उपासना कर. ते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी अन्य दैवतांच्या मूर्तींची पूजा आरंभिली. ह्याचा अर्थ काय? की भक्कम अशा खडकावरती जर माणूस उभा नसेल तर त्याच्या पायाखालची वाळू सरकायला वेळ लागत नाही. थोडासा प्रसंग माणूस विचलित होतो, परंतु भक्कम खडकावरती उभा असलेला माणूस मोठ्या मोठ्या प्रसंगांना धैर्याने सामोरा जातो. म्हणून परमेश्वराचा शब्द हा भक्कम खडकासारखा आहे. आपल्या जीवनाचा पाया त्याच्यावरती घालणं गरजेचं आहे. आज जगात कितीतरी पुस्तकं आहेत, परंतु सर्वोत्कृष्ट पुस्तक, सर्वात जास्त खपाचं पुस्तक आहे बायबल. आत्तापर्यंत अनेक संत महंतांनी सुंदर अशी वचनं आपल्याला दिलेली आहेत, परंतु शाश्वत शब्द प्रभू येशू ख्रिस्त हा
देह धारण करून माणसामध्ये वावरला आणि त्याने उच्चारलेले शब्द आज अजरामर झालेले आहेत. त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून हजारो स्त्री पुरुषांनी आपली आयुष्ये त्याच्यासाठी वेचलेली आहेत. प्रसंगी रक्तसाक्षीत्व पत्करलेलं आहे. सिंहाच्या जबड्यात, वाघाच्या पिंजऱ्यात, घोड्यांच्या टाचाखाली, हत्तीच्या शेपटीला बांधून फरफटत अशा प्रकारे त्यांनी अनुभव घेतलेला आहे. बरेचसे तलवारीने छाटले गेले. बऱ्याच जणांना विस्तवामध्ये जाळण्यात आलं. काही लोकांना दगड कपारीवरून खाली ढकलण्यात आलं. काहींना नदीमध्ये फेकण्यात आलं. तरी संतांची संख्या वाढतच गेली, कारण परमेश्वराचा शब्द नष्ट करता येत नाही. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, पण देवाचा शब्द नाहीसा होऊ शकत नाही. त्या देवाच्या शब्दांवरती आपल्या जीवनाची इमारत उभी करूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.